मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करीत असताना किल्ल्यांना विशेष महत्त्व दिले. स्वराज्याचा पाया हाच किल्ला असे त्यांचे तत्व होते. म्हणून त्यांनी असंख्य किल्ले बांधले. अनेक किल्ले शत्रूकडून पराक्रमाने जिंकले सुद्धा आणि त्यांच्या व्यवस्थेचा सदृढ पाया रचला. प्रत्येक किल्ल्यावर सरसुभेदार, किल्लेदार, कारभारी यांची नियुक्ती करून दुर्गाची शिस्त, शस्त्रसज्जता, रखवाली त्यांनी अगदी चोख ठेवली. स्वराज्याच्या स्थैर्यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा भक्कम पाया घातला. राजकार्यासाठी प्रभावी संचालनाकरिता अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून प्रत्येक मंत्र्याला ठराविक जबाबदारी दिली. राज्यमुद्रेचा वापर करून स्वराज्याचे वैभव आणि सार्वभौमत्व प्रकट केले. महाराजांचे पराक्रम हे केवळ तलवारीच्या धारेवरती नव्हते, तर उत्कृष्ट नियोजन, दूरदृष्टी, गुप्तहेरांची दक्षता, वेगवान सैन्य हालचाली आणि निष्ठावान मावळ्याच्या साह्याने त्यांनी शत्रूचे डाव उलथावून लावले. त्यांच्या युद्धकौशल्यात तोड नव्हती. महाराजांच्या सुयोग्य प्रशासकीय आणि युद्धनीतीमुळेच स्वराज्य अतिशय दृढ, संघटित आणि अभेद्य बनले. शिवराज्य म्हणजे ज्यांच्या कृपेने मराठी मुलकातील भूमी पवित्र पावन झाली, काळसुद्धा ज्यांना वंदन करीत उभा राहिला, तेच अमर, अद्वितीय, अविनाशी असे स्वराज्य होते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.